हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सिंह राशीसाठी डिसेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे. बघा ना, पूर्ण वर्ष 2025 चे कसे पटापट निघून गेले काही कळलेच नाही आणि आपल्याला हे वर्ष खूप काही शिकवून गेलेलं आहे. खूप काही गोष्टी देऊन गेलेल्या आहेत, त्या खूप काही गोष्टी आपण गमावल्या पण असतील. बघूया या वर्षाच्या शेवटी डिसेंबर 2025 मध्ये आपल्यासोबत नक्की काय घडणार आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया सिंह राशीच्या एनर्जीज कशा आहेत या करंट सिच्युएशन मध्ये आणि मग आपण पुढे जाऊन सुरुवात करूया. काय झाले सिंह राशीला, एवढे दुःखद कार्ड्स का आलेले आहेत. एक, डिप्रेशन एन्झायटीला फेस करताय, कुठेतरी मनातल्या काही गोष्टी आहेत, ट्रॉमा आहेत, त्या तुम्हाला त्रास देत आहेत. थोडं फिजिकल इश्यूज जर म्हणायला गेलं तर मणक्यापासून वरच्या भागापर्यंत काहीतरी तुम्हाला शारीरिक त्रास आहे आणि ते पेन सहन होत नाहीये तुम्हाला कुठेतरी, असं दिसतंय मला कार्ड्स मधून. दुसरं कार्ड सुद्धा डिसअपॉइंटमेंटचा आलेला आहे. आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या पास्ट लाईफ मधून तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये. ज्या गोष्टी तुमच्यासोबत वाईट घडल्या त्या इतक्या हायलाईट होत आहेत मनामध्ये सतत की चांगल्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या त्याच्याकडे लक्ष नाही जात आहे तुमचं, त्याच्यावरती तुम्हाला तुमचं मन कॉन्सन्ट्रेट नाही करता येत आहे. पण ठीक आहे, तुमचे हे जरी डिसअपॉइंटिंग असलं, मनामध्ये हा जरी त्रास असला तरी मनातनं तुम्ही पॉझिटिव्ह आहात की काही घटना तुम्हाला जशा हवेत तशा जोपर्यंत घडत नाहीत तोपर्यंत तुम्ही उगाच आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करणार नाही असं दिसतंय. थोडा हट्टी स्वभाव तुमचा जो आहे तो या कार्डमधनं दिसतोच आहे. पण एस ऑफ कप्स आलेला आहे जे सांगतं की तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीच्या शोधामध्ये तुम्ही आहात. इमोशनल फुलफिलमेंट ज्याने होईल, काहीतरी गुड न्यूज येईल याची वाट बघताय तुम्ही कुठेतरी. कारण एका स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये तुम्ही बांधले गेलेले आहात आणि तुम्ही वाट बघताय की मी या सिच्युएशन मधनं बाहेर कधी पडेल, ठीक आहे, आणि कधी माझ्या मनासारख्या गोष्टी घडतील. तर याच्यासाठी तुमच्या करंट एनर्जीज मला सांगतात की तुमचा मूड सध्या सॅड आहे. काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांनी हर्ट केलं असेल किंवा काहीतरी, पण त्या विसरता येत नाहीयेत तुम्हाला, पुढचं पाऊल टाकता येत नाही, जबकि तुम्हाला जायचंय, आयुष्यात प्रगती करायची आहे. बघूया आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सध्या तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये काय घडणार आहे. रिलेशनशिप मध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे. द फूलचं कार्ड रिव्हर्स पोझिशन मध्ये आले म्हणजे काय होतंय, तुम्हाला या रिलेशनशिप मध्ये ना तुम्हाला थोडा विश्वास ठेवायला जड जाते. थोडा आपण ट्रस्ट इश्यू असतो एखाद्या व्यक्तीसोबत. तर नवीन रिलेशनशिप मध्ये जरी यायचं असेल तरी जाऊ की नको या रिलेशनशिप मध्ये, या व्यक्तीवर विश्वास ठेवू की नको असं कुठेतरी होतंय, होकार देऊ की नको असं कुठेतरी होतंय तुमचं. पेज ऑफ पेंटाकल्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आलंय हे सुद्धा सांगते की जे हाती आलंय ते कसं सांभाळायचं याच्याकडे तुमचा कल नाहीये. हे माझ्यासाठी आहे की नाही, माझ्यासाठी बनले की नाही, हा डाऊट मध्ये सेल्फ डाऊटिंग म्हणतो ना तसं थोडंसं झालेलं आहे. पण तुम्हाला सांगू का, डिसेंबर 2025 मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ना ज्या व्यक्तीसाठी तुम्ही पॅशनेटली प्रेम करत होतात ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल. आणि समजा तुम्ही अनमॅरिड असाल तर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि ती प्रपोज पण करेल तुम्हाला, ठीक आहे. आणि समजा तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे जे पार्टनर आहेत ते तुम्हाला जसं तुमच्या मनामध्ये होतं तसे बदल त्यांच्या वागण्यातून तुम्हाला दिसतील आणि ज्याच्यामुळे तुम्हाला इमोशनली तुम्ही हॅपी फेज मध्ये असाल. डिसेंबर 2025च्या एंड पर्यंत गोष्टी मनासारख्या घडतील असं दिसतंय. चांगली गोष्ट आहे. बघूया आपण आता जॉब करणाऱ्यांसाठी. सो सिंह राशीच्या लोकांमध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी काय आहे रीडिंग. ते सांगतंय की तुम्ही ना खूप जास्त दगदग होतीये, जेवढं तुम्ही करू शकता त्याच्याही डबल तुम्ही किती करू शकता हे दाखवण्याकडे तुमचा जास्त कल आहे आणि त्यामुळे तुम्ही तब्येतीकडे दुर्लक्ष करताय. बरं, हे सगळं का करताय तर तुम्ही या सिच्युएशन मध्ये स्ट्रक झालाय. ना पुढे जाता येतंय, ना मागे जाता येतंय, ना नवीन जॉब भेटतोय, ना इथे प्रमोशन होतंय. असं कुठेतरी करिअर मध्ये तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये जाणवणार आहे की तुम्ही अशा सिच्युएशन मधून जाणार आहात. पण तुम्ही ना गिव्ह अप नाही करणार सिच्युएशनला. विल बी रेडी टू फेस दॅट सिच्युएशन.
ठीक आहे, तर चांगली गोष्ट आहे. बघूया आता जॉब करणाऱ्यांसाठी तरी थोडे स्ट्रेसफुल कार्ड्स आले होते की तुम्ही खूप जास्त दगदग होणार आहे तुमची आणि स्वतःला प्रूव्ह करण्यामागे तुम्ही स्वतः त्या सिच्युएशन मध्ये अडकत जाणार आहात आणि कुणाला सांगता पण येणार नाही. अशी एक जॉब करणाऱ्यांसाठी होतं. बघूया बिझनेस करणाऱ्यांसाठी कसे येत आहेत कार्ड्स. ओके, नाईट ऑफ वॅन्ड्स आलेला आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी. अगदी स्वतः सेल्फ मोटिवेटेड तुम्ही लोक असतात, शून्यातनं उभी राहिलेली असतात आणि हा बिझनेस अजून पुढे कसा नेता येईल याच्याकडे तुमचा डिसेंबर 2025 मध्ये कल असणार आहे. दरम्यान तुम्ही तुमचे जे प्लॅन्स आहेत तुमच्या बिझनेस रिलेटेड ते कुणालाही सांगणार नाही. अर्ध सांगाल तर अर्ध नाही सांगणार, ठीक आहे. कारण तुम्हाला ते बॅलन्स करायचंय तुमच्या लाईफमध्ये. ह्या ज्या घटना डिसेंबर 2025 मध्ये घडणार आहेत तर तुम्ही तुमचे बिझनेसच्या ट्रिक्स अँड प्लॅन्स कुणाला न सांगणे उत्तम, कारण तसं कार्ड आलेलं आहे आणि तुम्ही तसंच वागाल. दुसरं लोन अप्रुव्हलचा कार्ड आलेला आहे. सो बिझनेसमध्ये चांगला फायदा होईल. लोक तुमच्याकडे पैसे मागायला येऊ शकतात किंवा तुम्ही बिझनेस वाढवण्यासाठी जर लोनसाठी अप्लाय केलं असेल तर ते डिसेंबर 2025 मध्ये अप्रूव्ह होणार आहे. तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर बघूया लास्ट बट नॉट द लिस्ट, हेल्थ काय सांगते, कशी असणार आहे हेल्थ सिंह राशीच्या लोकांसाठी. हेल्थच्या बाबतीमध्ये इमोशनली तुम्हाला फार लेफ्ट आउट फील होणार आहे. म्हणजे फिजिकल हेल्थच्या बाबतीमध्ये थंडीपासून संरक्षण करता येईल तर बघा. म्हणजे ते तर आहेच की जे लोक भारतातून बघतायत तर तिथे थंडीचं वातावरण आता होणार आहे आणि ते एक्स्ट्रीम होणार आहे. पण याचा जास्त त्रास सिंह राशीच्या लोकांना होऊ शकतो. सो काळजी घ्या. जास्त हवेवरती थंड हवेच्या ठिकाणी वगैरे जाण्याचा कोणताही प्लॅन आता करू नका असं आपल्याला दिसतंय. हे होतं आपलं राशी भविष्य सिंह राशीसाठी. बघूया तुम्हाला साई टॅरोने तुमच्यासाठी काय आपल्याला संदेश येत आहे, जाणून घेऊया आपण साई टॅरोने. साई टॅरो म्हणजे काय आहे, तुमचे गुरु तुम्हाला काय संदेश देतात. रिमुव्हिंग हर्डल्स, बाबा विल रिमूव्ह द हर्डल्स अँड मेक युअर पाथ स्मूथर. आता बाकी सगळे कार्ड्स तर छान आले होते, पण जे करिअर वाल्यांसाठी वाईट कार्ड्स आले होते त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा संदेश आहे परफेक्ट संदेश की ठीक आहे अडथळे येतील पण हे अडथळे तुमच्यापर्यंत पोहोचायच्या आत तुमचे गुरु तुम्हाला त्याच्यातून वाचवतील. सो डोंट वरी. बघूया आपण आता एंजल्स काय सांगतात तुमच्यासाठी. एंजल्सचा ऍडवाइस या डिसेंबर 2025 साठी काय आहे सिंह राशीच्या लोकांसाठी. इफ यू बिलीव्ह, बघा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पण तुम्हाला विश्वास नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये. ते मी सगळ्यात पहिल्याच्या कार्ड्स मध्ये सांगितलं होतं की तुला कॉन्फिडन्सची कमी दिसते मला डिसअपॉइंटमेंटमुळे किंवा जुन्या ट्रॉमामुळे. पण आता ना नवीन पाऊल टाकायची गरज आहे आणि तेही फुल कॉन्फिडन्स मध्ये. कारण आता आपल्याला एंजल कार्ड्सने सांगितलं की जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ही गोष्ट करू शकता. ठीक आहे, तर चांगलं कार्ड आलंय. बघूया आपण आता बुक ऑफ आन्सर्सनी तुमच्यासाठी काय लिहून ठेवलंय, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्यासोबत ज्या घटना घडणार आहेत तेव्हा त्यांना फेस करताना कसा तुमचा ॲटिट्यूड असायला हवा. इट मे ऑलरेडी बी अ डन डील. टेन्शन घेऊ नका. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करताय युनिव्हर्सने तुमच्यासाठी ते ऑलरेडी करून ठेवलं असणार आहे. परहॅप्स वेन यू आर ओल्डर. याची ना महत्व तुम्हाला आत्ता नाही कळणार, काही दिवसांनंतर कळेल की या गोष्टींचा अर्थ तुमच्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट होता. डोंट गेट कॉट अप इन युअर इमोशन्स. काही वेळेला ना आपण बुद्धीपेक्षा ना मनाने निर्णय घेतो. सो अशी वेळ जर आली तर लॉजिकली थिंकिंग करा, बुद्धीने काम घ्या, मनाने नको. इफ यू कुड फाइंड युअर सेल्फ अनेबल टू कॉम्प्रोमाइज. बघा मी म्हटलं होतं की इमोशनली ड्रिव्हन जेव्हा आपण डिसिजन घेतो ना आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला जड जातं. बुद्धीने काम कराल तर तुम्हाला सोपं जाईल. डोंट फॉरगेट टू हॅव फन. आणि या सगळ्या सिच्युएशन मध्ये ना तुम्ही आयुष्याचा आनंद घ्यायला विसरू नका. बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. यू आर टू क्लोज टू सी. बघा ऑन दिस गुड नोट यू आर टू क्लोज टू सी म्हणजे जसं तुमच्या मनामध्ये होतं तशा घटना तुम्हाला तुमच्या नजरेसमोर येताना दिसणार आहेत. सो अभिनंदन. आणि ऑन दिस गुड नोट आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काय करायचंय तुम्हाला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे माझ्या चॅनलला. 1176 जायचंय आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचंय. थँक्यू सो मच.